नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राष्ट्रवादीच्या दोनही गटांचं विलिनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सावध भूमिकेत असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या चर्चा उडवून लावल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्याचा दावा केला जातोय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दोनही गटांचं विलिनीकरण ही अजित पवारांची इच्छा असल्याचं ठामपणे सांगितलं जात आहे. तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला. शरद पवारांना सोडल्याचा डाग अजितदादांना पुसायचा होता. तसंच बहीण सुप्रिया सुळेंसोबतचं नातंही पुन्हा नव्याने जोडायचं होतं. त्यामुळे दोनही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या हालचाली वेगवान झाल्याचं बोललं जातं. नागपूर अधिवेशनावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठका झाल्या. अजित पवार यांनी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचा दावा केला जातोय. फडणवीसांनी याबद्दल केंद्रात बोलावं लागलं असं सांगितलं. यानंतर अजितदादा आणि अमित शहा यांच्यात अहिल्यानगरमध्ये याविषयी बोलणी झाल्याची माहिती आहे. पुढे शहांची मोदींसोबत चर्चा झाली आणि केंद्रातून ग्रीन सिग्नल आला. 16 जानेवारीला अजित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. याबद्दल शरद पवारांना सांगण्यात आलं. तर जिल्हा परिषद निवडणुका दोनही गटांनी घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला. अजित पवार यांनी सुरू केलेल्या विलिनीकरणाच्या प्रयत्नांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी साथ नव्हती असंही म्हटलं जात आहे. कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी संसदेत दादांपेक्षा ताकदवान तो गट अजितदादांच्या पक्षात विलीन झाला असता. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, एका नेत्याला जयंत पाटील किंवा रोहित पवार, राज्यात कॅबिनेट मंत्रिपद किंवा राज्यमंत्रीपद असा प्रस्ताव होता. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याचा मार्ग अवघड झाला असता.